आशाताई आपल्यामध्ये नाही आहे हा विश्वासच बसत नाही आहे. कारण आशाताई या नेहमी खूप उत्साही होत्या आणि आपण अजूनही त्यांना वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या प्लॅटफॉर्मवर बघत होतो. त्यांचं बोलणं, त्यांचं येणं, त्यांचा स्टेजवरचा वावर हा नेहमी सगळ्यांना इतका उत्साह द्यायचा, इतका आनंद द्यायचा. त्यामुळे त्या आज नाही आहेत हे पटत नाही आहे मनाला. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. पण मला हेही वाटतं की आशाताईंनी ज्या विविधतेनं गाणी गायली ती विविधता आता आपल्यातनं संपून गेली आहे. ती आशाताईंच्यामध्येच होती आणि त्यांच्यासोबतच ती संपली आहे. आशाताईंच्याकडे जी ऊर्जा होती तीसुद्धा खूप अप्रतिम होती. त्यांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर सगळ्या देशाला आणि जगातल्या लोकांच्या मनावर त्यांनी गारूड केलं होतं. मी त्यांना खूप माझी श्रद्धांजली अर्पण करते. त्यासोबतच त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांचे आपण सगळे चाहते आहोत त्या चाहत्यांनासुद्धा या दुःखद प्रसंगातून सावरण्याची परमेश्वर कृपा करू अशी मी प्रार्थना पण करते. उद्याच्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिलांचा कार्यक्रम होतो. म्हणजे ज्या पद्धतीनं 16 तारखेपासून विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने हा कार्यक्रम महत्त्वाचा होतोय. कार्यक्रमाचं नेमकं महत्त्व काय आहे आणि कार्यक्रम कशा पद्धतीने होणार? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच येणाऱ्या 16, 17, 18 तारखेला संसदेचं विशेष अधिवेशन होतं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये महिलाच्याकरता जे 33% आरक्षणाची जी भूमिका आहे, हे जे बिल आहे यावर चर्चा होणार आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे की या विषयावर सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि आता लगेचच आरक्षण लागू होईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे. याकरता देशातल्या सगळ्या महिला आता खूप आनंदी आहेत की प्रत्यक्षामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग अत्यंत बळकट होतो आहे. आपल्याला जर समृद्ध आणि अतिशय उत्तम जर राष्ट्र निर्माण करायचं असेल तर आपल्याला महिलांना मुख्यधारामध्ये घेणं खूप गरजेचं आहे आणि हे लक्षात घेऊनच हे बिल पुढे येतं आहे आणि निर्णय प्रक्रियेमधली महिलांची भूमिका ही नक्की होते आहे. उद्याला माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचा एक कार्यक्रम दिल्लीमध्ये विज्ञान भवनामध्ये आहे आणि या निमित्तानं मी सगळ्यांना आग्रह करते की महिला आरक्षणाचं बिल हे महिलांना केवळ सन्मान देणार नाही आहे तर त्या निर्णय प्रक्रियेच्या फार महत्त्वाच्या भागीदार होणार आहेत. म्हणून सगळ्यांना मी आग्रह करते की या बिलाला लगेच लागू करावं म्हणून आपल्या पण सगळ्यांचं समर्थन अत्यंत आवश्यक आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये हे बिल उत्तमपणे पारित झालेलंच आहे पण त्याच्यामध्ये अजून ज्या गोष्टी ज्या बदल किंवा ज्या पद्धतीने ते पुढे जायला हवं त्या पद्धतीने ते पुढे जाईल आणि देशातल्या सगळ्या महिलांना एक देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा मार्ग उन्नत करण्याकरता एक उत्तम प्रशस्त असं द्वार पण मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.